असं आहे की आंदोलन करणं, आंदोलन हा देशाचा आत्मा आहे. या देशाचं स्वातंत्र्य हे आंदोलनातनं मिळालं आहे. कोणी घरी बसून ब्रिटिशांनी तुमचं स्वातंत्र्य नाही आणून दिलं. नेहरूंसारखी, गांधींसारखी लोक, वल्लभभाई पटेलांसारखी लोक, मौलाना अबुल कलाम आझादसारखी लोक ही 10-10 वर्ष, 15-15 वर्ष जेलमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. जेव्हा लोकशाहीवरती, जेव्हा आपल्या स्वातंत्र्यावरती संकट येतं तेव्हा लढण्याची जबाबदारी ही आपलीच असते, नेतृत्वाची असते. आणि मला आनंद आहे की आमचे नेते शरद पवार साहेब वय वर्ष 85 आज आंदोलनाला उतरले. त्यांच्याबरोबर राहुल गांधी होते, त्यांच्याबरोबर त्यांच्याच वयाचे मल्लिकार्जुन खरगे होते. देशातले जवळजवळ 300च्या वरती खासदार होते आणि या सगळ्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आवाज उचलले. काय चुकीचं काय? आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे, आम्ही ते करणार. पोलिसांना अटक करायची, पोलिसांनी करावं. नाहीतरी हे ब्रिटिश राज असल्यासारखंच आहे. हम करे सो कायद्याने चालणारं हे सरकार आहे, हे ब्रिटिशांपेक्षा काही वेगळं नाही आहे. आणि जो मूलभूत अधिकार ठेवलेला आहे की संविधानाने इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाला स्वायत्त संस्था म्हणून घोषित केलं आहे, ऑटोनॉमस बॉडी म्हणून घोषित केलं आहे. त्यांना स्वतःचे अधिकार आहेत, त्यांच्यावरती कोणाचीही दादागिरी, त्यांच्यावरती कोणाचाही दबाव चालत नाही. आता ते जर कठपुतलीसारखे वागणार असतील आणि चोरी पकडली गेली आहे, चोर पकडा काय? येणाऱ्या काळात देखील काही निवडणूक आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात असं आहे की देशामध्ये सगळीकडे एक शंका तर व्यक्त होतेच आहे की इलेक्शन कमिशन चोरी करतं. मी सांगतो, मागच्या वेळेस इलेक्शन कमिशन आणि आमच्या आयुक्तांनी मिळून 2017ला प्रभाग रचना केली. ही प्रभाग रचनाच मुळीच चुकीची आहे. जेवढ्या सीट्स कळवा मुंब्रा दिव्याच्या वाट्याला यायला हव्यात तेवढ्या सीट्स आल्याच नाहीत. 2022ला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, ते इलेक्शन कमिशननी मान्य केलं की होय चुकी झाली होती 2017ला. आता परत 2017चीच पुनरावृत्ती ते करतायत. म्हणजे इथलं 4थ्या मजल्यावरचं एडी जे नगररचना आहे त्यांना हाताशी धरायचे, पाहिजे तसे प्रभाग करायचे. आयुक्त हा त्यांचाच शासकीय नोकर आहे, शासनाचा, त्याच्याकडनं सह्या घ्यायच्या आणि इलेक्शन कमिशनला विचारतंय कोण? मी दिनेश वाघमारे जे आयुक्त आहेत त्यांना गेल्या 3 महिन्यापूर्वी पत्र दिलं आहे की प्रभाग रचना ही घरात बसून केली जाते, घरात बसून. ते कोणाच्या घरात बसतात हे मला नाही सांगायचं, मला सगळं माहिती आहे, सगळं. आणि पूर्ण 2017ची प्रभाग रचना चुकीची आहे. वाटप झालेल्या जागा चुकीच्या आहेत. एक वॉर्ड 30,000चा, दुसरा वॉर्ड 56,000चा, 26,000चा फरक. जर एक वॉर्ड 30,000 असेल तर दुसरा वॉर्ड 35,000चा, एक वॉर्ड 25,000, 5चा फरक समजू शकतो, 26,000चा फरक. नितीन गडकरींना पाडायचंच होतं बीजेपीला. सगळे रचना झालेली होती, त्यांना तिकीटच मिळणार होतं अशी बोंबाबोंब झाली होती. त्यांना तिकीट मिळालं, ते कसं मिळालं हे ज्याला समजतं त्याला बरोबर समजेल. त्याच्यामुळे हे सगळं करण्यात पटायचं ते, त्यांना काय नवीन नाही आहे त्यांच्यासाठी. राज्यात सोयीचं राजकारण सुरू आहे का? हो, तेच गैरसोय नाहीच आहे ना. ह्यांची सोय इलेक्शन कमिशननेच लावली होती ना. जेव्हा पक्षांतर झालं त्या पक्षांतर बंदी कायद्याखाली ह्यांना मान्यताच मिळाली द्यायचं काम नव्हतं. पक्षांतर बंदी कायद्याखाली यांनी निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता देऊन दिली. बिंदास करो, जाओ, पार्टी तोडो फोडो, चलो जाओ, हम है तुम्हारे साथ, चलो चलने दो. सुप्रिया सुळे म्हणतात की 1,40,000 वोटं माझ्या मतदारसंघामध्ये वाटलेली आहे. मी तुम्हाला तेच सांगतो ना की हे असं आहे की नावाचा आतापत्ता नाही, पत्त्याचा आतापत्ता नाही, कसलाही आतापत्ता नाही आणि तो निवडणूक मतदान करतोय. म्हणजे त्याचं नाव आहे निवडणूक यादी. कसं शक्य आहे? माझं आव्हान तर सर्वोच्च न्यायालयाला आहे की सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यावं. राज्यकर्ते काहीच करणार नाही. ज्या राज्यकर्त्यांनी इलेक्शन कमिशनर कसा असावा ही सुप्रीम कोर्टाची भूमिका धुडकावून लागली आणि स्वतःच्या मर्जीनुसार निवडणूक आयुक्त आणता येईल याच्यासाठी कायदा केला, ते तुम्हाला काय न्याय देणार? तो त्यांचा घरगडी आहे, त्यांचा इलेक्शन कमिशनर हा त्यांचा घरगडी आहे, कटपुतली आहे ते.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो इलेक्शन कमिशनने केला. सर, राज्यामध्ये आता उद्धव ठाकरे देखील पक्ष घेऊन आता आंदोलन करतायत. महायुतीच्या संदर्भात मोठा राज्यव्यापी आंदोलन देखील सुरू आहे. असं आहे की जर 85 वर्षाचे पवार साहेब आंदोलनाला उतरतात या विषयाचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे. जर राहुल गांधी गेले 8 महिने अभ्यास करून सर्व सच्चाई डोळ्यासमोर आणतात, कमी अभ्यास नाही केलाय त्या माणसाने. आणि हे सगळं अभ्यासातनं निघालेलं आहे. त्यामुळे चोर पकडा काय एवढंच म्हणता येईल. तर तुळजापूर मंदिरासंदर्भात तुम्ही मागणी देखील वक्तव्य केलं. काय वाटतं येणाऱ्या काळात तुळजापूर मंदिर जे आहे ते वाचणार संस्था? आणि असं आहे की ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे, तो गाभारा आपण नेस्तानभूत करतात, आपल्याला थोडी तर लाज वाटली पाहिजे. नवीन मंदिर उभारायचं आहे, नवीन मंदिर उभारा, पण शेवटी पुरातन वस्तूचं एक अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या देवीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज आणि अनेक 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 जण गेले, पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली तो दगड आहे, ज्याच्यावर शिवाजी महाराजांची नजर फिरली आहे, त्यांचे पाय लागलेले आहेत, मूर्तीला त्यांचा हात लागलेला आहे. ती मूर्ती त्या जागेवरून हलवण्याचं काम हे सरकार करणार नसेल काय? तर म्हणे तुळजापूर सुधरवतोय. अरे अरे तिथे काहीतरी श्रद्धा आहे लोकांची, काय भावना निगडीत आहेत लोकांच्या. इतिहासकार तज्ञ मंडळीला घेऊन कुठे हाताशी या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. हे बघा, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. माझं म्हणणं आहे की आमची श्रद्धा आहे, महाराष्ट्राची कुलदैवत आहे. तिथे अशा प्रकारचं जर होणार असेल तर भक्तांना विचारा. भक्तांना महाराष्ट्रामध्ये देवीचे करोडो भक्त आहेत. पूर्ण देशभरात या देवीचे करोडो भक्त आहेत, करोडो. तुम्ही गाभारा तोडताय, तुम्ही कळस काढण्याचं प्लॅनिंग करताय. तुम्हाला माहिती आहे का हे बांधलं कधी आहे मंदिर? असं मंदिर आहे का पूर्ण महाराष्ट्रात कुठे? उद्या म्हणेल पांडुरंगांची मूर्ती, आता गर्दी होते, वारकरी येतात, खूप पारती येते, पंढरपूरच्या बाहेर द्या आणि त्या कुठे त्या याच्या माळरानावर घेऊन जा, कुठल्या तरी मोठी शेती येते, इथे 1000 एकर अशी उघडी पडलेली आहे, तिथे ठेवतील मूर्ती आणि म्हणतील या वारकऱ्यांना आता घ्या दर्शन. धार्मिक खेळ खेळते का? भोंगे असतील, मस्जिद असतील, म्हणजे धार्मिक तेढचा प्रश्नच नाही याच्यामध्ये. फक्त मला काय कळत नाही यांच्या म्हणजे काय अशी मूर्ती हलवता येते का? हजारोनी वर्ष ती मूर्ती तिथे आहे, हजारोनी वर्ष. म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वतःचा इतिहास त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे जे औरंगजेबाला जमलं नाही, जे अफजल खानाला जमलं नाही, ते हे सरकार करणार. म्हणजे औरंगजेब आणि अफजल खानाच्या लाईनीत बसलं येऊन हे सरकार. बॅलेटवरती निवडणुका व्हावा असं तुम्ही म्हणतात, मात्र काही कागद तुमच्या हाताला काय नक्की? नाही, हे म्हणजे काय, आता इलेक्शन कमिशन आहे, हे इलेक्शन कमिशन आहे ते असं वाटोळ केलं यांनी या देशाचं, या देशातल्या संविधानाचं, या देशाच्या लोकशाहीचं वाटोळं करून टाकलं, वाटोळं. आणि म्हणून या असले कागद कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. येणाऱ्या काळात ईव्हीएम नकोच असा देखील नारा आहे. असं आहे की तुम्ही ईव्हीएम मॅनेज होतं, ईव्हीएमची अदलाबदली केली जाते. पुरावा द्या, पुरावा द्या. प्रत्येक चोरी एखादा चोर असतो जो पकडला जातो, इलेक्शन कमिशन पकडलं गेलं. आज न उद्या हे असंच ईव्हीएमच्या बाबतीत पण येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की तेलंगणा जिंकलं, कर्नाटक जिंकलं त्यावेळेस यांनी आरोप केले नाही, मात्र महाराष्ट्रामध्ये सत्ता गेल्यानंतर आता असं आहे, चोर पकडले गेला आहे, चोर पकडले गेला आहे. आणि ही विधानसभेची चोरी नाही आहे, हे लक्षात घ्या शिंदे साहेब. हे लोकसभेतला घोटाळा बाहेर येतोय, आपण उगाच विधानसभेवर जाऊ नका. तेलंगणा जिंकला, विधानसभा जिंकली, कर्नाटका जिंकली, विधानसभा जिंकली.
हे लोकसभेत म्हणजे केंद्र सरकार ताब्यात घेण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या होत्या त्याचा भांडाफोड झालेला आहे. तेव्हा आपण उगा ते विधानसभा करून गेल्या. महाराष्ट्राचीही विधानसभा तुम्ही चोरूनच जिंकली आहे. किंबहुना तुम्ही सत्तेतच इलेक्शन कमिशनच्या मदतीने आलेले आहे. नाही तर पक्षांतर बंदीचा कायदा इतका कडक आहे की तो तोडताच येत नाही. तेव्हा सर कबूतरखाना संदर्भात आता जैन मुनी आक्रमण जाऊ दे झालेले ते आहेत. कबूतरखाना सर वगैरह. हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आज सर देखो ये इस देश की परंपरा रही है कि जब भी अन्याय अत्याचार होता है लोग संघर्ष के लिए बाहर आते हैं. आज बहुत खुशी है मुझे कि मेरे नेता 85 साल के शरद पवार जी और उनके साथ कांग्रेस के नेता, हमारे ही नेता, वरिष्ठ नेता मल्लिकार्जुन खड़गे जी, वो खुद भी 85 साल के हैं, आज दोनों रास्ते पे उतर आए राहुल गांधी के साथ. और ये छोटा प्रदर्शन नहीं है, बड़ा प्रदर्शन है. पूरे विश्व में हमारी इज्जत लज्जा गई है कि चुनाव अगर इस देश में मैनेज होता है तो फिर काहे का गणतंत्र, काहे का संविधान. युवाओं का भी परसेप्शन सामने है जहाँ पे कह रहे कि भरोसा नहीं चुनाव आयोग पे, क्योंकि देश में सब कुछ मैनेज हो सकता है. चुनाव आयोग देश में सब कुछ मैनेज हो सकता है. महाराष्ट्र की सरकार मैनेज की थी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने. जब महाराष्ट्र में दो गुट 2 पार्टी से बाहर गिरे, उनको बाहर जाके किसी पार्टी में विलीन होना चाहिए था. उनको स्वतंत्रता प्रदान करना ये चुनाव आयोग का काम ही नहीं था. चुनाव आयोग ने किया. चुनाव आयोग मैनेज होता है. चुनाव आयोग का जो मुखिया है उसको वहां लाने का काम सरकार करती है, और जो सरकार करती है तो सरकार का नौकर बन जाता है, सरकार के हाथ की कठपुतली बन जाती है. आप जिस तरीके से लगातार उत्तर मांग रहे, लेकिन चुनाव आयोग अब तक सामने से एक भी वो देगा भी डेमो नहीं. देने के लिए तैयार नहीं हो वो रहा. देगा भी नहीं, क्योंकि चोरी पकड़ी गई है. चोर भागने की कोशिश करता है ना. आज नहीं तो कल उनको जवाब देना ही पड़ेगा. जो मांग हो रही है कि अब ईवीएम को हटाया जाए, बैलेट पेपर पे चुनाव लिया जाए. हम तो पहले से मांग कर रहे हैं. देखो ये आज हुआ ना, मैंने पहली पत्रकार परिषद ये वोट चोरी के मामले में 30 नवंबर 2024 को ली थी. मेरा वीडियो देखिए. और उसके बाद लगातार ये मैं बोल रहा हूँ कि महाराष्ट्र में 76 लाख वोट 4 महीने में बढ़े गए. महाराष्ट्र में 5 बजे के बाद 15% वोट बढ़े कैसे? ये वोट कहां से आए? ऐसे कई मतदार संघ है महाराष्ट्र में जहां पे वोट तो गिरे, लेकिन 2 महीने के बाद वो वोटर ढूंढने के लिए गए तो आज तक वो वोटर नहीं मिले. वो वोटर है नहीं जगह पे. ये अवधेश प्रसाद जो नाम लिया राहुल गांधी जी ने, ऐसे कई अवधेश प्रसाद महाराष्ट्र में हैं जो 5-5, 6-6 बार वोट डालते हैं. महायुति के अनेक नेता कह रहे हैं कि आप दूसरे राज्य जब जीतते तब आपको आक्षेप नहीं होता है. लोकसभा में आप 31 जगहों पे आप जीते महाराष्ट्र में, तब आपको कोई आक्षेप नहीं हुआ, लेकिन विधानसभा में मैं मेरे बारे में नहीं बोल सकते आप. मैं पहले दिन से कह रहा हूं कि चुनाव हारो या जीतो, ईवीएम नहीं चाहिए. जीतते मैं तो फिर 30 नवंबर को मैंने चर्चा ही नहीं करनी चाहिए थी. मैं तो 1 लाख वोट से जीता हूं, तो मेरे को तो कोई लागू ही नहीं होता है. लेकिन उससे महाराष्ट्र का चित्र नहीं बदलता है ना. महाराष्ट्र में तुमने चोरी की थी और चोर पकड़ा गया है. कर्नाटका में माधुपुरा में जो हुआ है, 80 वोटर एक घर में. अच्छा, वो वोटर यानी राष्ट्रीय एकात्मता का सर्वोत्तम उदाहरण दिया है इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने. मिश्रा, दुबे, खान, हुसैन, शेख एक साथ सब एक मकान में रहते हैं, साथ में खाना खाते हैं. देश के माहौल में ऐसे 80 लोग जो विविध प्रांत के हैं, विविध धर्म के हैं, विविध जाति के हैं, वो एक साथ बैठकर खाना खाते हैं.
तो उनकी तो पूजा करनी चाहिए आज। पर लेकिन आज घर ढूंढने गए टीवी वाले आप जैसे, तो घर में कोई नहीं, घर में एक आदमी रहता है, वो बंगाल से आया है, वो किधर गए सब 80 लोग। सर कल्याण का जैसे सर, आपने इसी बात मुद्दा को उठाया था, आपने इसी जो बात को कल्याण का लेकर को जो लेकर विपक्ष अभी प्रदर्शन कर रहे हैं दिल्ली में, लेकिन विपक्ष के नेता जो भारत के नेता है, विपक्ष के नेता, उनको उनके ऊपर दबाव लाना क्या उचित है? इसके पहले भी जो देखो ऐसा है, ब्रिटिशों ने महात्मा गांधी पे दबाव लाया था, ब्रिटिशों ने नेहरू पे दबाव लाया था, ब्रिटिशों ने वल्लभ भाई पटेल के ऊपर दबाव लाया था। क्या उन्होंने माफ़ी मांगी थी क्या? वो जेल जाने से कतराए थे क्या? स्वयं पंडित जवाहरलाल नेहरू 11.5 साल जेल में थे, 11.5 साल। वल्लभ भाई पटेल जेल में थे, मौलाना अबुल कलाम आजाद जेल में थे। जेल जाने से कोई डरता है क्या? फिर देश के लिए लड़ रहे हैं। आज भारतीय संविधान के लिए बचाने के लिए लड़ाई शुरू हो गई है, लड़ना पड़ेगा। कल्याण के डीएमसी के जो उपायुक्त ने जो जीआर निकाला था उस पर चर्चा हो रही है, आपने भी जिस तरीके से उसको हाईलाइट किया था, क्या कुछ नहीं, उसको कौन है लेकर- ये? कौन है कि 15 अगस्त को मटन मत बेचो, मच्छी मत बेचो, चिकन मत बेचो? हमने क्या बेचने का, वो क्या है क्या तुम्हारे कानून में लिखा है क्या? महाराष्ट्र के जो शॉप एंड एस्टेब्लिशमेंट एक्ट है उसमें लिखा है क्या कि 26 जनवरी और 15 अगस्त को ये दुकान बंद होनी चाहिए? ऐसा कानून है क्या? तो कौन है केडीएमसी का आयुक्त? क्या महाराष्ट्र का मुख्यमंत्री है क्या जो ऐसे बेकानून आदेश निकालेगा? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.